छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, एका महिलेला झालेली अमानुष मारहाण आणि मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा. मित्रांनो, बुलढाण्याच्या चिखला गावात असा काय राडा झालाय ज्यामुळे अख्ख्या गावाला आज पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यात एका महिला अत्यंत रागाने आणि उद्विग्न अवस्थेत सांगत होती की शिवरायांचा पुतळा ओढ्यात टाकून द्या, असं म्हणत तिला मारहाण करण्यात आली आणि तिचे कपडे फाडण्यात आले. आणि हा वाद नेमका सुरू कुठून झाला आणि यात मनोज जरांगे पाटील का आले, सगळं जाणून घेऊया सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र हे असं राज्य आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर प्राण देणारे आणि प्राण घेणारे दोन्ही प्रकारचे लोक राहतात. पण जेव्हा महाराजांच्या नावावरूनच दोन गटात राजकारण आणि हाणामारी सुरू होते, तेव्हा ती राज्यासाठी अत्यंत चिंतेची बाब बनते. गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील चिखला काकड या गावाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या गावात संचारबंदीसारखी परिस्थिती आहे. गावात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. एरवी शांत असणाऱ्या या गावात अचानक 25 ते 30 जणांवर गुन्हे दाखल होतात. महिलांच्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि राज्याचे नेते एकामेकांना थेट इशारे देऊ लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चिखला पॅटर्नची ए टू झेड माहिती घेणार आहोत. कुठलाही राजकीय चष्मा न घालता आपण समजून घेऊया की ग्राउंड झिरोवर नेमकं काय घडलंय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातले काही पैलू तुम्हाला मुख्य प्रवाहातील बातम्यांमध्ये पाहायला मिळणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर चिखला काकड गावात महाराजांचा पुतळा बसवण्याची तयारी सुरू होती. पण इथेच वादाची पहिली ठिणगी पडली. गावात ज्या जागेवर हा पुतळा उभारण्यात आला, त्या जागेवरून दोन गटात मतभेद सुरू झाले. एका गटाचे म्हणणे होते की पुतळा ह्याच मोक्याच्या जागी असावा, पण दुसऱ्या गटाचा आक्षेप होता की ही जागा गावातील विविध सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी, विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जाते. त्यामुळे हा पुतळा तिथून हलवून तो ग्रामपंचायतीच्या जागेत किंवा दुसऱ्या योग्य ठिकाणी उभारावा. आता तुम्हाला वाटेल की हा तर साधा संवादाचा प्रश्न आहे, ग्रामसभेत बसून हा प्रश्न सोडवता आला असता. या संदर्भात ग्रामपंचायतीकडे आणि प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आले होते. पण इथे स्थानिक राजकारणाने प्रवेश केला. योग्य वेळी प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यामुळे दोन्ही गटांमधला ताण वाढत गेला. शिवजयंतीचा उत्साह एका बाजूला आणि पुतळ्याच्या जागेवरून धुमसत असलेला राग दुसऱ्या बाजूला. ही शांतता वादळापूर्वीची होती हे कोणाच्याच लक्षात आलं नाही आणि अखेर 20 फेब्रुवारीच्या रात्री तो स्फोट झाला. रात्रीच्या सुमारास या दोन्ही गटांमधील वाद विकोपाला गेला. शब्दांनी शब्द वाढला आणि त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. पण या हाणामारीत सर्वात धक्कादायक प्रकार घडला तो महिलांच्या बाबतीत. मित्रांनो, सोशल मीडियावर जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तो याच रात्रीचा आहे. या हाणामारीत ठाकरे गट शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. व्हिडिओमध्ये संजीवनी वाघ अत्यंत उद्विग्न अवस्थेत आरोप करत आहेत की त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे कपडेही फाडण्यात आले. त्या पुढे असंही म्हणतात की समोरून शिवरायांचा पुतळा ओढ्यात टाकून द्या, अशी भाषा वापरण्यात आली. विचार करा, ज्या महाराष्ट्रात महिलांना आदी शक्तीचा दर्जा दिला जातो, तिथे पोलिसांसमोर किंवा भर चौकात एका महिलेसोबत असा प्रकार घडत असेल तर संताप येणं साहजिकच आहे. संजीवनी वाघ एवढ्यावरच थांबल्या नाहीत. या अपमानामुळे त्यांनी स्वतःचे जीवन संपवण्याची धमकी देणारे व्हॉट्सअप स्टेटसही ठेवले. या एका स्टेटसमुळे आणि व्हायरल व्हिडिओमुळे बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. प्रशासनाचे धाबे दणाणले. रात्रीच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला. रातोरात सुमारे 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत जे नुकसान व्हायचं होतं ते झालं होतं. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली होती आणि दोन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता वाढली होती. जेव्हा असा कोणताही वाद पेटतो त्यात मराठा समाजाचा किंवा छत्रपतींच्या नावाचा उल्लेख येतो, तेव्हा सध्या महाराष्ट्रात एक नाव हमखास समोर येतं आणि ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. चिखला गावातील या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांचा संताप या गोष्टींवर होता की महिलांवर हात कसा काय उचलला गेला. त्यांनी सरकारला थेट इशारा दिला की
आमच्या आया बहिणींवर हात टाकणाऱ्यांना सोडणार नाही. अन्याय झाला तर आम्ही दांडे उचलण्यासाठी तयार आहोत. पण मित्रांनो, जरांगे पाटलांनी या घटनेला एक वेगळा अँगलही दिला. त्यांनी आरोप केला की शिवरायांचा अवमान करून गावात आणि राज्यात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा हा एक कट आहे. त्यांनी थेट राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आणि प्रशासनाला अल्टिमेटम दिला. 24 फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कडक कारवाई करा, अन्यथा 25 तारखेला मोठा रणसंग्राम छेडू, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. आता इथे धनंजय मुंडे यांचं नाव का आलं? तर सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा छुपा राजकीय संघर्ष मराठवाड्यात आणि विदर्भाच्या सीमेवर सुरू आहे. त्याचीच ही किनार आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आज घडीला चिखळा गावात मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः तिथे तळ ठोकून आहेत. गावात तणावपूर्ण शांतता आहे. आणि शांतता टिकेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, ही होती बुलढाण्याच्या चिखला गावात घडलेल्या राड्याची संपूर्ण पडद्यामागची कहाणी. पुतळ्याच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद महिलांच्या विण्याभंगापर्यंत आणि आता राज्याच्या मोठ्या नेत्यांच्या इशाऱ्यापर्यंत पोहोचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे पुतळे उभारले जावे त्यात दुम्मत नाही. पण त्यांच्याच नावावरून जर समाजात तेढ निर्माण होत असेल, एकामेकांची डोकी फोडली जात असतील आणि महिलांचा अपमान होत असेल, तर महाराजांना तरी हे रुचेल का? हा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. पोलिसांनी सध्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे आणि आपणही तेच पाळले पाहिजे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण वादाला जबाबदार कोण? स्थानिक प्रशासन वेळीच जागं झालं असतं तर हा वाद टळला असता का? आणि नेत्यांनी असा संवेदनशील विषयात राजकारण करावं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.